वी हॅव टू सीन व्हायब्रेशन ऑफ काय घेतलं होतं त्या ठिकाणी एअर कॉलम म्हणून पाईप काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ओपन एंड काय सांगितलं होतं बोथ एंड आणि ओपन एंड बोथ एंडला वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली होती एन इज इक्वल टू वी अपॉन 2 देन n1 इज इक्वल टू 2 n देन n2 इज इक्वल टू 3 मीन्स काय मिळालं होतं आपल्याला त्या ठिकाणी पेन पाईप ओपन एंड बोथ एंड असेल तर काय मिळालं होते ऑल हार्मोनिक्स आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी प्रेझेंट. त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक म्हटलं होतं, त्याला फर्स्ट ओव्हर आणि सेकंड हार्मोनिक, त्याला सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक. मग काय सांगितलं होतं ऑल हार्मोनिक्स आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी प्रेझेंट. हिनं काय सांगितलं होतं त्या ठिकाणी पाईप ओपन एंड काय सांगितलं होतं बोथ एंड. त्यानंतर अजून एक घेतलं होतं वी हॅव टू गेट द फॉर्म्युला फॉर वेलोसिटी ऑफ साऊंड घेतला बरोबर आहे. फ्रॉम दिस इक्वेशन काय सांगितलं होतं P इज इक्वल टू 2n एल. हा 2n इकडे घेतला आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला 2n एल मिळाला बरोबर आहे. तर एल इथं काय म्हटलं होतं आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि एल इथं काय म्हटलं होतं लेंथ ऑफ एअर कॉलम बरोबर आहे. आणि मग आपल्याला वी हॅव टू गेट द व्हॅल्यू वेलॉसिटी विच इज इक्वल टू 2 इंटू एन इंटू काय मिळालं होतं त्या ठिकाणी कॅपिटल एल मिळालं. परत अजून एक फॉर्म्युला आपण बघितलेला होता की रिलेशन बिटवीन द काय बघितलं होतं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑफ द पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आणि पाईप ओपन एंड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी बोथ एंड त्यांच्यातलं एक रिलेशन सांगितलं होतं. काय सांगितलं होतं NO इज इक्वल टू NC सांगितलं होतं बरोबर आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ओपन पाईप जे आहे विच इज इक्वल टू काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ट्वाईस ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी क्लोज्ड पाईप सांगितलं होतं ॲट वन एंड. असं एक रिलेशन आपण बघितलं. आणि मग आपण आता बघायचं आहे की प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ काय बघणार आहे त्या ठिकाणी एंड करेक्शन. आता ॲन एक्झॅक्ट मेथड टू डिटर्मिन द काय सांगितलं त्या ठिकाणी एंड करेक्शन युझिंग टू पाईप्स ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी सेम डायमीटर बट काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट लेन्थ L1 अँड काय घेणार आहे L2. आपण पाईप काय घेत होतो सिंगल पाईप घेत होतो आणि मग आपल्याला ही रिलेशन मिळत होती. आता काय घ्यायचं आहे एंड करेक्शनसाठी आपल्याला पाईप त्या ठिकाणी किती घ्यायचे आहेत 2 पाईप्स घ्यायचे आहेत. डायमीटर कसा असणार आहे त्यांचा सेम असणार आहे मात्र लेंथ कशी असणार आहे डिफरंट असणार आहे. एकाची लेंथ L1 असेल तर दुसऱ्याची लेंथ काय घेणार आहे L2 घेणार. आणि म्हणून फॉर अ पाईप ओपन एंड काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे P इज इक्वल टू तो घेतलेला 2n आणि काय मिळाला त्या ठिकाणी L मिळाला बरोबर आहे. आता दोघांच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू घेत असताना इथं काय घेतली N1 हा काय घेतला L1 आणि इज इक्वल टू काय घेणार आहे 2 N2 आणि काय घेणार आहे L2. बघा पुस्तकात तुमच्या आहे लक्षात येते का. फी इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला आहे 2nL मिळाला आहे. त्यातला एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एल म्हणजे काय म्हटलं लेंथ ऑफ एअर कॉलम घेतला होता बरोबर आहे. आता इथं लेंथ काय झालं त्या ठिकाणी डिफरंट लेंथ घेणार आहे आणि डायमीटर कसं असणार आहे सेम असणार आहे. तेव्हा पहिल्याच्या लेंथ आपण काय कन्सिडर केली पहिल्या पाईपची L1 केली आणि दुसऱ्या पाईपची लेंथ किती कन्सिडर केली L2 केली आणि म्हणून आम्हाला काय मिळालं इक्वेशन मिळालं 2n1 L1 इज इक्वल टू 2n2 L2. वेलॉसिटी ऑफ साऊंड सेम असणार. मग आता हा 2 ला 2 काय झालं कॅन्सल झालं. हिन्स N1 काय झालं कॅपिटल L1 इज इक्वल टू N2 काय झालं कॅपिटल L2. आता परत आम्ही काय करणार L2ची व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करणार. हिन्स काय येणार हा N1 L1 याची व्हॅल्यू काय मिळणार आहे लेंथ बरोबर आहे प्लस काय येणार आहे 2E येणार बरोबर. 2E कोणासाठी आलं फॉर पाईप ओपन एट बोथ एंड्स इज इक्वल टू काय घेणार N2 इन ब्रॅकेट काय येणार आहे L2 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 2E. आम्हाला व्हॅल्यू कोणाची कॅल्क्युलेट करायची आहे एंड करेक्शन म्हणजे ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कळत आहे. हिन्स परत आपण काय करूया N1 आत मल्टिप्लाय करूया. हिन्स N1 L1 प्लस काय येणार आहे 2 हां N1 आणि काय येणार EL इज इक्वल टू N2 L2 प्लस 2 N2 आणि काय मिळालं EL. ईच्या टर्म आपण काय करूया त्या ठिकाणी सेम साईडला आणि N2 L2 इकडे घेऊया. मग आपल्याला इक्वेशन काय मिळणार हिन्स N1 L1 हा इकडे घेतल्यानंतर लेफ्टला मायनस N2 L2 इज इक्वल टू दिस टर्म 2N2E आणि काय ना मायनस 2N1 काय त्या ठिकाणी EL राईट. पुढं हिन्स N1
L1 मायनस N2 L2 इज इक्वल टू कॉमन टर्म कुठल्या कुठल्या येतात 2 आणि E बरोबर आहे. आपण 2E कॉमन घेऊ 2E घेतला इन ब्रॅकेट N2 मायनस त्या ठिकाणी N1 देन आम्हाला व्हॅल्यू कोणाची कॅल्क्युलेट करायची आहे ईची. फ्रेंड्स काय ना इकडं आपण ई ठेवू ई इज इक्वल टू इकडची लेफ्ट साईडची टर्म कोणती आहे N1 L1 मायनस N2 L2 अपॉन हां हा इकडेच ठेवायचा की बाकीची टर्म इकडे नेणार हां ब्रॅकेट N2 मायनस काय मिळालं पुस्तकात व्हॅल्यू आहे का बघा तुमच्या. मीन्स ई इज इक्वल टू N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 इन ब्रॅकेट N2 मायनस काय घेतलं त्या ठिकाणी N1 आपली व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. अजून एक व्हॅल्यू तुमच्या पुस्तकात दिलेली आहे काय दिलं तिथं N2 L2 मायनस N1 L1 अपॉन 2 इन ब्रॅकेट N1 मायनस N2. मीन्स काय केलं आपण इकडं N2 L2 काय केलं होता लेफ्टला घेतला. जर तुम्ही काय केलं N1 L1 काय घेतला राईटला घेतला त्यानंतर काय करणार आहे इकडची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही लेफ्टला घेतली तर इक्वेशन आम्हाला पुढचं दिलं कळतंय. आणि मग वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं ई इज इक्वल टू N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 इन ब्रॅकेट N2 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी N1. ही व्हॅल्यू कोणासाठी मिळाली फॉर अ पाईप ओपन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ द एंड दिस इज द एंड करेक्शन राईट. देन वी हॅव टू सिंग काय करणार त्या ठिकाणी फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट काय करायचं त्या ठिकाणी 1. आपण इथं परत घेऊया फॉर कोणासाठी घेऊया फॉर पाईप क्लोज्ड एकच काय फॉर अ पाईप काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी क्लोज्ड ॲट 1 एंड. आता क्लोज्ड ॲट 1 एंड असेल तर वेलोसिटीचा फॉर्म्युला N इज इक्वल टू काय मिळाला होता V/4N मिळाला बरोबर आहे. हिन्स वेलोसिटी आणि व्हॅल्यू काय मिळणार आपण 4NL where N is the fundamental frequency, L with the length of air column, P with the velocity. Here also velocity of sound कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार. इथं पण आम्ही काय घेणार आहे इस डायमीटर पण 2 पाईप्स घेणार आहे 2 पाईप्स सांगितलं काय म्हणणार आहे सेम डायमीटर मग लेंथचा काय म्हणणार त्या ठिकाणी डिफरंट. फर्स्टची लेंथ आम्ही L1 घेतली सेकंडची लेंथ काय घेतली L2 घेतली आणि मग आपण इक्वेशन कन्सिडर करूया. P इज इक्वल टू काय मिळालं 4NL मीन्स काय होणार 4N1 L1 इज इक्वल टू 4N2 L2 मीन्स काय मिळणार 4N1 L1 इज इक्वल टू 4N2 L2. दिस 4 काय झाले कॅन्सल. मीन्स वी हॅव टू गेट इक्वेशन N1 L1 इज इक्वल टू N2 L2. देन N1 दिस L1 ची व्हॅल्यू घ्यायची काय येणार आहे L प्लस स्मॉल e राईट म्हणजे इथं काय येणार L1 प्लस e इज इक्वल टू काय येणार आहे N2 इन ब्रॅकेट काय येणार L2 प्लस काय येणार त्या ठिकाणी वेअर ई बी तर काय म्हणतो एंड. नेक्स्ट स्टेप काय करणार आपण N1 ला काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार मीन्स काय आलं N1 L1 प्लस N1 e इज इक्वल टू N2 L2 प्लस N2 e राईट. देन परत टर्म्स काय करायच्या एकत्र करायच्या तर आपण उलटं करूया मगापेक्षा थोडंसं. हिन्स हे N1 e हा इकडे घेतला त्यानंतर मायनस N2 e इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 राईट. देन काय होणार फ्रॉम दिस इज द कॉमन टर्म मीन्स काय होणार e घेतलं इन ब्रॅकेट N1 मायनस N2 इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 राईट. हेच कोणाची व्हॅल्यू करायची आपल्याला ईची हेच काय म्हणणार हेच ई इज इक्वल टू बोला N2 L2 मायनस N1 L1 अपॉन N1 मायनस N2. दिस इज द काय मिळालं आपल्याला एंड करेक्शन फॉर काय मिळालं पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड. बघा पुस्तकात व्हॅल्यू तुमच्या आहे का हेच ई इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली N2 L2 मायनस N1 L1
अपॉन काय मिळणार आहे N1 मायनस N2 मिळणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि अजून एक व्हॅल्यू काय दिल्या N1 L1 मायनस N2 L2 अपॉन N2 मायनस काय दिले त्या ठिकाणी N1 ही व्हॅल्यू दिली. कळले? म्हणजे दिस इज द एंड करेक्शन फॉर अ पाईप क्लोजर ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी 1 एंड. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू डिस्कसिंग दॅट इज व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन काय घेतले त्या ठिकाणी स्ट्रिंग घेतले. बरोबर आहे. तर व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन स्ट्रिंगमध्ये काय सांगितलं कन्सिडर अ स्ट्रिंग ऑफ लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी एल विच इज स्ट्रेच्ड बिटवीन टू काय सांगितले त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट. दीज आर द टू रिजिड सपोर्ट. इथे एक आपल्याला दिसतोय आणि हा एक रिजिड सपोर्ट दिसतो. त्या दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपली काय झालेली आहे त्या ठिकाणी स्ट्रेच झालेली आहे. कळते? आणि म्हणून इथे कन्सिडर स्ट्रिंग ऑफ लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल एल स्ट्रेच्ड बिटवीन काय सांगितले त्या ठिकाणी टू रिजिड काय सांगितले त्या ठिकाणी सपोर्ट. द लिनियर डेन्सिटी मीन्स काय सांगितलं त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ घेतले. लिनियर डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय द लेटर काय घेतले त्या ठिकाणी स्मॉल एम ने घेतले. इथं काय सांगितलं त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी स्ट्रिंग अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन टी सांगितले. टी तिथं काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन मीन्स काय असणार त्या ठिकाणी वेट अटॅच टू दॅट ऑफ द कुणाला स्ट्रिंगला जे आपण वेट अटॅच करणार आहे त्याला टेन्शन असं म्हटलं जातं. टी बी द काय सांगितलं त्या ठिकाणी टी बी द टेन्शन ॲक्ट्स ऑन द स्ट्रिंग ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेचिंग. इफ इट इज मेड टू व्हायब्रेट बाय प्लकिंग ऑर बाय युझिंग अ व्हायब्रेटर लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्क अ ट्रान्सवर्स वेव्ह कॅन बी प्रोड्युस्ड अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग. म्हणजे आपल्याला ही जी स्ट्रिंग आहे ती काय करायची आहे त्या ठिकाणी व्हायब्रेट करायची आहे. व्हायब्रेट कशाचं साहाय्याने करणार आहे बाय युझिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटर लाईक ट्युनिंग फोर्क असेल किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी प्लकिंग सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि मग तिथं जी वेव्ह प्रोड्यूस होणार आहे ती कोणत्या प्रकारची आहे ट्रान्सवर्स वेव्ह प्रोड्युस्ड अलॉंग काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग सांगितले. आता वेन द वेव्ह रिचेस द काय सांगितलं त्या ठिकाणी फिक्स्ड एंड ऑफ द स्ट्रिंग सांगितलं. म्हणजे आपली जी वेव्ह आहे जी तयार झालेली म्हणजे इतकी वेव्ह ही प्रोड्यूस झाली. वेव्ह प्रोड्यूस झाल्यानंतर इथं काय झालं ह्या रिजिड सपोर्टपर्यंत आली आणि इथून काय होणार आहे ती गेट्स रिफ्लेक्टेड बॅक होणार. मात्र इथं त्याचा फेस काय होणार आहे चेंज होणार आहे. हा दिसताना आम्हाला क्रिस्ट दिसतोय. बरोबर आहे. आणि खालच्या बाजून आला तर तो ट्रफ दिसतोय. म्हणजे याचा इथं काय होणार आहे फेस काय होणार त्या ठिकाणी चेंज होणार. फेस कितीनं चेंज होणार आहे पायनं चेंज होणार आहे. म्हणजे 180 आपण म्हणतो त्या ठिकाणी. पुढे आलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये वेन द वेव्ह रिचेस टू द काय सांगितलं त्या ठिकाणी फिक्स्ड एंड्स ऑफ द स्ट्रिंग्स इट गेट्स काय सांगितले रिफ्लेक्टेड विथ चेंज ऑफ फेस बाय काय सांगितलं त्या ठिकाणी पाय रॅडियन्स. म्हणजे कितीनं चेंज झाला पाय रॅडियननं चेंज झाला. The reflected wave interfere with the incident wave and stationary waves are formed along the काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग. म्हणजे हे रिफ्लेक्टेड वेव्ह जे आहे ते इंटरफेअर कोणाशी होणार आहे त्या ठिकाणी इन्सिडंट वेव्हशी. आणि इथं जे आपल्याला स्ट्रक्चर मिळणार आहे ती कशासारखं आहे लूप लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो. म्हणजे इथं रिफ्लेक्टेड वेव्ह झाल्यामुळं इथं कुठली वेव्ह प्रोड्यूस झाल्यासारखी दिसते स्टेशनरी वेव्ह आम्हाला प्रोड्यूस झाल्यासारखी त्या ठिकाणी दिसते. म्हणून सांगितले द रिफ्लेक्टेड wave interfere with the incident wave and stationary waves are formed along the काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग. The string vibrate with different modes of vibration. जसं आपण पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंडमध्ये घेतलं होतं तिथं जसं आपण व्हायब्रेशन वेगवेगळे घेतले होते. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आणि थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन घेतलं होतं त्यासारखीच इथं पण आम्हाला मिळणार आहे. वाक्य तिथं द स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट मोड्स ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेशन. इफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग इज स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स अँड इज प्लक्ड ॲट इट्स सेंटर द स्ट्रिंग काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेट. म्हणजे स्ट्रिंगला आपण काय केलं आहे की याचं एक इथं दोन रिजिड सपोर्ट्स दिलेले आपण ही जी स्ट्रिंग आहे ते आपण ओव्हर द पुलीने घेतलेलं आहे. इथे काय केलं मास अटॅच केलेलं आहे. मास अटॅच केल्यामुळे काय होणार आहे ही स्ट्रिंग आम्हाला टेन्शन प्रोड्यूस होणार. मग ह्या स्ट्रिंगला आपण काय करणार आहे प्लग केलं किंवा तिथं ट्युनिंग फॉर व्हायब्रेटर नेला तर आमचा ही जी स्ट्रिंग आहे ती काय होणार आहे तिथं व्हायब्रेट व्हायला चालू आहे. आणि व्हायब्रेट जर झाली तर त्या ठिकाणी काय सांगितलं आहे इट कन्सिस्ट ऑफ अँड अँटी नोड इज फॉर्म्ड ॲट द काय होणार आहे त्या ठिकाणी सेंटर अँड नोड्स ॲट द काय होणार आहे त्या ठिकाणी टू एंड्स विथ वन लूप फॉर्मिंग अलॉंग इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लिंक. आता इथं काय झालं स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस झाले तर तुम्हाला दिसतात ॲट द टू रिजिड सपोर्ट. म्हणजे इथे एक रिजिड सपोर्ट आहे इथे एक आहे. या दोन रिजिड सपोर्टच्या तिथं ॲम्प्लिट्यूड कसा दिसतोय मिनिमम का मॅक्झिमम कमी दिसतोय. म्हणजे कमी दिसतोय म्हणजे ह्या दिस पॉईंट काय फॉर्म होणार आहे त्या ठिकाणी नोड्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म. आणि सेंटरला काय दिसतोय ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम. म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे
अँटी नोड आर काय झालं त्या ठिकाणी फॉर्म कळलं. मग वाक्य काय लिहिलं होतं बघा. इट कन्सिस्ट ऑफ अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अँटी नोड फॉर्म ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर अँड नोड्स ॲट द टू एंड्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी वन लूप किती फॉर्म झाली वन लूप फॉर्म अलॉंग इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लेंथ. आणि इफ लॅम्बडा इज द काय सांगणार त्या ठिकाणी वेवलेंथ सांगणार आणि एल इज द काय सांगणार आहे त्या ठिकाणी लेंथ ऑफ द स्ट्रिंग वी गेट. आता आम्हाला काय मिळते बघायचं आहे. तर इथं परत दिसते ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी टू रिजिड सपोर्ट्स आम्हाला काय मिळालं ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झाला मिनिमम म्हणजे ॲट धिस एंड ही टू एंड्स काय मिळालं त्या ठिकाणी वी आर टू गेट काय मिळालं टू नोड्स मिळालं. मग आता मला काय काढायचे लेंथ ऑफ द स्ट्रिंग काढायचे म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग आम्ही कशात दाखवलं त्या ठिकाणी यांना दाखवलं बरोबर आहे. मग ही लेंथ ऑफ द स्ट्रिंग पुन्हा इतकी येणार आहे त्या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन काय सांगणार आहे त्या ठिकाणी टू सक्सेसिव्ह काय आले त्या ठिकाणी नोड्स बरोबर आहे. पण डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किती असते लॅम्बडा बाय काय असते त्या ठिकाणी 2 असते. म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली फॉर आपल्याला सिंगल लूप किंवा वन लूपसाठी आम्हाला लेंथ ऑफ द स्ट्रिंगची व्हॅल्यू काय मिळाली एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय काय मिळाली त्या ठिकाणी 2 मिळाले विच इज द डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी टू सक्सेसिव्ह काय सांगितलं नोड्स इथंपर्यंत कळलं. मग ह्याच्यावर मी व्हॅल्यू कोणाची काढायची हेच लॅम्बडा इज इक्वल टू काय ना लॅम्बडा इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 2 एल. परत वी हॅव टू गेट रिलेशन बिटवीन वेलॉसिटी फ्रिक्वेन्सी ॲट काय म्हणतो त्या ठिकाणी वेवलेंथ बरोबर आहे. टी इज इक्वल टू काय मिळते मला याला लॅम्बडा फेअर बी विथ द वेलॉसिटी. आता ही वेलॉसिटी कोणाची येणार वेलॉसिटी ऑफ द स्ट्रेचड स्ट्रिंगची येणार ही वेलॉसिटी ऑफ समची येणार नाही. फी विथ द वेलॉसिटी ऑफ स्ट्रेचड स्ट्रिंग एन बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा बी द काय आहे वेवलेंथ बरोबर आहे. आणि म्हणून मागच्या वर्षी आपण ट्रान्सवर्स वेव्हच्या आणि लॉन्जिट्युडनल वेव्हच्या ज्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या त्याच्यामध्ये त्या वेलॉसिटीची व्हॅल्यू बघितली होती वेलॉसिटी ऑफ स्ट्रेचड स्ट्रिंगची किती मिळत्या इन द रूट टी अपॉन काय मिळत असते त्या ठिकाणी एम बरोबर आहे. तर टी बी तर काय सांगतो आपण टेन्शन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग म्हणतो असतो आणि स्मॉल एम म्हणजे लिनियर डेन्सिटी म्हणायचं. लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ म्हणायचं. एम म्हणजे मास म्हणायचं नाही हे कोण आहे लिनियर डेन्सिटी. विच व्हॅल्यू काय मिळणार आहे इन द रूट टी अपॉन काय मिळणार आहे त्या ठिकाणी एम मीन्स आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे यांची काढायची बरोबर. मीन्स व्ही इज इक्वल टू एम मीन्स लॅम्बडा नेट व्हॅल्यू काय मिळाल्या लॅम्बडा इज इक्वल टू किती मिळाली एन इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 राईट. हेन्स आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे यांची एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2 हेन्स एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं 2 हेन्स एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 आणि दिस पी हॅविंग व्हॅल्यू काय मिळाल्या इन द रूट टी अपॉन काय मिळालं एम मिळालं. दिस इज वी हॅव टू गेट काय मिळालं त्या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन बरोबर आहे. व्हॅल्यू काय मिळाली एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन द रूट काय मिळालं टी अपॉन एम मिळालं बरोबर आहे. म्हणजे ह्याला काय म्हणणार दिस इज द कसली फ्रिक्वेन्सी फंडामेंटल काय म्हटलं आपण त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी बरोबर आहे किंवा त्याला लोएस्ट फ्रिक्वेन्सी असेल त्या ठिकाणी म्हटलं पुस्तकात तुमच्या आहे बघा त्या ठिकाणी. दिस इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेट. इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन आणि कितवं हार्मोनिक इट इज द काय म्हटलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक असतं. इथंपर्यंत कुणाला काय अडचण नाही. आता परत नेक्स्ट फिगर आपण बघितली. इन फिगर काय बघणार आहे त्या ठिकाणी बी बघितली. इन द फिगर बी मध्ये काय मिळते इफ द सेंटर ऑफ द स्ट्रिंग इज प्रिव्हेंटेड फ्रॉम व्हायब्रेटिंग बाय टचिंग इट विथ अ लाईट काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग इज काय झाली त्या ठिकाणी प्लगड ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन वन ऑफ द सेगमेंट द स्ट्रिंग व्हायब्रेट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲज शोन इन फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी बी. परत आम्ही काय केलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी तिथं बदलणार. ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर परत आम्ही काय करणार तो स्ट्रिंगला व्हायब्रेट करणार. व्हायब्रेट केल्यानंतर काय होणार आहे आता मला एकच सिंगल लूप मिळेल का. दुसऱ्या फिगर बीमध्ये काय मिळते वी हॅव टू गेट किती मिळालं त्या ठिकाणी 2 लूप्स मिळाले बरोबर आहे. मग 2 लूप्समध्ये पण काय मिळते ॲट धिस रिजिड सपोर्ट म्हणजे हा रिजिड सपोर्ट आपण घेतला बरोबर आहे. इन दिस रिजिड सपोर्ट वी हॅव टू गेट किती मिळाले त्या ठिकाणी 2 लूप्स मिळाले आणि 2 लूप मिळाल्यानंतर ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट्स काय मिळाला मला नोड्स मिळाला. इथं काय मिळाला नोड्स मिळाला
आणि ॲट धिस पॉईंट ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झाला मॅक्झिमम. म्हणजे किती अँटी नोड्स मिळाले 2 अँटी नोड्स मिळाले आणि 3 काय मिळाले त्या ठिकाणी नोड्स मिळाले. आणि परत मी ऑफ टू काय करणार आहे फाइंड आउट काय करणार आहे लेंथ ऑफ द स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे. आणि म्हणून 2 लूप्स आर फॉर्म्ड इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन. देर इज अ नोड ॲट द सेंटर ऑफ द स्ट्रिंग अँड इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ एंड. इथे एक नोड मिळाला आणि बोथ एंडला काय मिळाले त्या ठिकाणी 2 नोड्स मिळाले. म्हणजे आम्ही काय सांगितलं याच्यामध्ये आम्हाला 3 नोड्स मिळणार आणि 2 काय मिळणार आहे त्या ठिकाणी अँटी नोड्स मिळणार. मग परत आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची लेंथची. आता कोणाची व्हॅल्यू काढणार एलची. बरोबर आहे. एल इज इक्वल टू काय घेणार मग डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड किती येते लॅम्बडा वगैरे सांगितला 2 सांगितला. परत डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 आणि मग आम्हाला काय मिळालं लॅम्बडा. मीन्स इन फिगर बी साठी काय मिळालं लेंथ ऑफ द लूप किंवा लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल इज इक्वल टू काय मिळालं एल इज इक्वल टू लॅम्बडा. आता इथं लॅम्बडा काय म्हणजे बदलणार आपल्याला सांगितलं मग आपण हा कन्सिडर काय करूया त्या ठिकाणी लॅम्बडा बनवू. मग परत व्हॅल्यू काय करणार पी इज इक्वल टू n1 करणार आहे बोला लॅम्बडा 1 येणार असंच ना. हां हेच काय येणार पी इज इक्वल टू n1 लॅम्बडा 1 ह्याची व्हॅल्यू काय घ्यायची एल घ्यायची ना. हां मग पुन्हा फॉर्म्युला काय येणार बोला P is equal to but P is equal to in the root N1 M. Hence N1 is equal to P upon L येणार ना. हां hence काय झालं त्या ठिकाणी hence N1 is equal to P ची व्हॅल्यू हा 1 upon L घेते आपण. हां बोला in the root upon M. हेच आपण असं लिहू शकतो का बघा n1 इज इक्वल टू 2n लिहू शकतोय काय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय होती n इज इक्वल टू 1 अपॉन 2n इन द रूट काय मिळालं p अपॉन m मिळालं. बरोबर आहे. n1 ह्याची व्हॅल्यू काय मिळाली n1 इज इक्वल टू 1 अपॉन l इन द रूट काय मिळालं p अपॉन m. मीन्स मी इथं काय म्हटलं n1 इज इक्वल टू 2n असं. बरोबर आहे. बघा 2 घेतलं यांची व्हॅल्यू काय मिळाली होती 1 अपॉन 2l इन द रूट p अपॉन m 2 कॅन्सल 1 अपॉन l इन द रूट p अपॉन m ही व्हॅल्यू कोणाची मिळाली वी हॅव टू गेट द व्हॅल्यू फॉर n. जे रिलेशन काय मिळालं n1 इज इक्वल टू 2n मिळालं. बरोबर आहे. आता ह्याला काय म्हणायचं फर्स्ट म्हणजे दिस इज द काय मिळालं त्या ठिकाणी फर्स्ट ओव्हरफ्लो मिळालं आणि विचारवाणी सेकंड काय मिळालं त्या ठिकाणी हार्मोनी. चालेल. आणि मग आपण इथं कुठं तर पुस्तकात असेल हां कम्पेअरिंग विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वी गेट काय मिळालं त्या ठिकाणी n1 इज इक्वल टू 2l. दस द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन और काय मिळालं त्या ठिकाणी सेकंड हार्मोनिक इज इक्वल टू द ट्वाइस ऑफ कुणाच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कसे म्हणून आम्हाला काय मिळाली त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन विच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द काय मिळाली त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. चालेल. नेक्स्टमध्ये जाऊया. परत सांगितलं द स्ट्रिंग इज मेड टू व्हायब्रेट इन सच अ वे दॅट 3 लूप्स आर काय झालं त्या ठिकाणी फॉर्मड अलॉंग द काय झालं त्या ठिकाणी स्ट्रिंग. मीन्स इन फिगर सी मध्ये आपण बघितलं तर इथं आम्हाला 1 लूप झालं. परत किती मिळाले 2 लूप्स मिळाले. परत आम्ही ट्युनिंग फोर्स चेंज केला तर इथं आम्हाला काय मिळालं 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये किती मिळाले लूप्स त्या ठिकाणी 3 लूप्स ऑफ फॉर्म. म्हणून सांगितलं द स्ट्रिंग इज मेड टू व्हायब्रेट इन अ सच अ वे दॅट 3 लूप्स आर काय सांगितले त्या ठिकाणी फॉर्म अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग ॲज शोन इन फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी सी. आता परत कंडिशन काय आहे 2 रिजिड सपोर्ट्स आहेत तिथं. बरोबर आहे. त्या रिजिड सपोर्ट्सला वी हॅव टू गेट काय मिळणार आहे त्या ठिकाणी नोड्स. अजून इथं सेंटरला पण आम्हाला काय मिळतात त्या ठिकाणी नोड्स मिळतात. बरोबर आहे. आणि हिअर ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झालं त्या ठिकाणी मॅक्झिमम. बरोबर आहे. हे किती नोड्स मिळाले हो 1 2 3 4 म्हणजे 4 काय मिळाले नोड्स मिळाले. आणि किती अँटी नोड्स मिळाले 3 म्हणजे इन 3 लूप्स काय मिळाले त्या ठिकाणी 4 नोड्स आणि 3 अँटी नोड्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू फॉर कोणासाठी करणार आता यासाठी यासाठी व्हॅल्यू सांगा काय
3 लॅम्बडा बाय 2 बरोबर आहे. आता फॉर नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे म्हणून इथं लॅम्बडाची व्हॅल्यू काय होणार चेंज होणार म्हणजे काय मिळालं 3 लॅम्बडा 2 अपॉन काय मिळालं 2 मिळालं बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रिअलची व्हॅल्यू काय मिळाली 3/2 किंवा 3 लॅम्बडा 2 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2. परत व्हॅल्यू कोणाची काढायची रिलेशन velocity is equal to frequency into काय येणार आहे वेव्हलेंथ म्हणजे v is equal to n लॅम्बडा. frequency changes n2 wavelength also changes lambda बरोबर आहे. hence p is equal to n2 lambda 2 value lambda 2 is equal to 2l upon काय मिळालं 3l ती व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू 2l upon काय मिळालं त्या ठिकाणी 3. hence but p is equal to upon काय मिळालं त्या ठिकाणी m बरोबर आहे. मीन्स व्हॅल्यू आता परत काय म्हणणार आपण टेन्स n2 इज इक्वल टू बोला की 3p अपॉन काय मिळालं 2l 3v अपॉन काय आलं 2l. टेन्स परत काय करणार 3 अपॉन 2l आणि p ची व्हॅल्यू p अपॉन m इज इक्वल टू n2 मीन्स आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार ती व्हॅल्यू कोणाची 1 अपॉन 2l इंटू p अपॉन n मीन्स काय होणार मीन्स व्हॅल्यू काय मिळाली n. आता हा मोड सॉरी थर्ड काय मिळालं कम्पेअरिंग विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वी गेट काय मिळालं त्या ठिकाणी n2 इज इक्वल टू काय मिळालं 3n. दस फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन और काय सांगितलं त्या ठिकाणी थर्ड हार्मोनिक विच इज इक्वल टू काय झालं थ्राइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सिमिलरली फॉर हायर मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हायब्रेशन्स आर काय म्हणणार 4n 5n 6n 7n डॅश 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 सो ऑन म्हटले बरोबर आहे. Thus all harmonics are present in case of काय मिळालं त्या ठिकाणी stretched string and the frequency are given by सांगितलं. जसं आपण फिफ्थ ओव्हरटोनसाठी फ्रिक्वेन्सी काढली होती NP काढली होती तसंच इथं सुद्धा स्ट्रेच्ड स्ट्रिंगच्या बाबतीत त्यांनी फ्रिक्वेन्सी काढलेली आहे. त्या फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय दिल्या NP इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी P इंटू काय दिले त्या ठिकाणी N म्हटलेले बरोबर आहे. N म्हणजे काय घेणार या ठिकाणचं लिसन विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि P म्हणजे काय म्हणणार इंटिग्रल मल्टिपल्स त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. इथंपर्यंत कळाले सगळ्यांना की आणि काय काय केलं त्या ठिकाणी पहिला लूप जर घेतला पहिल्या लूपमध्ये काय मिळालं त्या ठिकाणी 2 नोड्स मिळाले ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट मिळाले. हू हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली n इज इक्वल टू 1/2l इन द रूट t अपॉन काय मिळालं m मिळालं. सेकंड घेतला आपण सेकंडमध्ये किती लूप्स फॉर्म झाल्या 2 लूप्स आर काय झाल्या त्या ठिकाणी फॉर्म झाले. देन फ्रिक्वेन्सी बिकम्स काय झाली n1 इज इक्वल टू 1/l इन द रूट t अपॉन m मीन्स काय झालं n1 इज इक्वल टू 2l बरोबर. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये फिगर सी मध्ये काय झालं 3 लूप्स आर काय झाल्या त्या ठिकाणी फॉर्म झाल्या आणि देन वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली n2 इज इक्वल टू 3/2l इंटू काय काढलं त्या ठिकाणी इन द रूट t अपॉन m मीन्स काय मिळालं n2 इज इक्वल टू 3l. मीन्स इन केस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग ऑल हार्मोनिक्स आर काय झाले त्या ठिकाणी प्रेझेंट मिळाले आणि म्हणून आम्हाला लास्टला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय NP इज इक्वल टू काय सांगितले P इंटू काय सांगितले त्या ठिकाणी n सांगितलं. तर ते नेक्स्ट पॉईंट आपल्याला ह्याच डेरिवेशनवरून बघायचं आहे. लॉज ऑफ काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग घ्यायची. लॉज ऑफ काय घेणार आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे आपल्याला 2 मार्काला विचारलं बरोबर आहे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हिअर वी हॅव टू गेट फॉर द स्ट्रेच्ड स्ट्रिंग वी हॅव टू गेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी
एन इज इक्वल टू काय मिळालं होतं 1/2L इन द रूट काय मिळालं त्या ठिकाणी टी अपॉन काय मिळालं एम मिळाला फेअर टी बी इथं काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन प्रोड्युसर इथं काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रीम त्यानंतर एम बी इथं काय सांगितलं त्या ठिकाणी लिनियर काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सिटी लिनियर डेन्सिटी म्हणजेच काय सांगितलं आपण त्या ठिकाणी मास पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी लेंथ सांगितलं आणि एन बी इथं काय सांगितलं त्या ठिकाणी फंडामेंटल थिकनेस आणि एन बी इथं काय सांगितलं लेंथ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेच्ड स्टिक